एक बॅटरी युनिट घरात ठेवावं लागते, जेणेकरून पावसाळ्यात किंवा जेव्हा लाईट जातात तेव्हा त्याच्यावर एक बॅटरीवर त्याची लाईट चालू राहते आणि ती बॅटरी चार्जिंग वगैरे होते, ते मेंटेन वगैरे करायला माणूस वगैरे येतो आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा आणि MSEBचा माणूस जेव्हा येतो तुम्हाला माहिती द्यायला, तेव्हा तो तुमच्याकडे आता किती लोड आहे बघणार. समजा 2 किलोवॅट लोड आहे, त्यामुळे तुम्हाला 3 ते 4 किलोवॅटचा पॅनल पुरेल, त्याला तुम्हाला 1 लाख 1.5 लाख काहीतरी खर्च येतो आणि त्याच्या 40% अनुदान ते सरकार देतं, सरकारकडनं आहे. हां, आपल्याला समजा लाख रुपये असेल तर आपल्याला 60,000 खर्च करायचे आणि गव्हर्नमेंट 40,000 देतं आपल्याला. तर ते हल्ली आणि मोस्टली याचा प्रचार चालू आहे सध्या. आता आपलं MSEBचं पण जे सोलारचे पॉवर जनरेशन होतं, त्याच्या मोठ्या एरियामध्ये ते लोक पॅनल लावतात आणि त्याच्यावरती आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिली जाते आणि ही इलेक्ट्रिसिटी कसं होतं की याच्यामध्ये थंड पडत नाही आणि जास्त असा प्रॉब्लेम येत नाही. आपलं जे पॉवर जनरेशन हो 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 सगळं आता बघा ना, ऊन आपल्याकडे पुरेच आहे आणि भारत एक असा देश आहे की तिथे ऊन तुम्हाला भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. त्याच्यामुळे आता काही देश असे आहेत की तिथे फक्त 30 असेल किंवा पण तरी दिसत नाही, तर अशा ठिकाणी त्याचा काय उपयोग नाही. पण आपल्याकडे आपण असं आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला तर काय होईल की आपल्याकडे जे कोळसा किंवा ऑइल अँड नॅचरल गॅस आहे, आता ऑइल अँड नॅचरल गॅस 55 वर्ष राहणार, 55 वर्ष पुढे विकत आहे, 55 वर्षानंतर काय जमिनीत किती तेल काढून काढलं. हो, ते माणसं येतात, ज्या कंपनीचा तुम्ही पॅनल बसवणार ना त्या कंपनीचा माणूस तुम्हाला सर्व्हिस देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे आता टाटाचं जे आहे, टाटाचे सोलार पॅनल सगळ्यात चांगले आहे आणि त्यांची किंमत पण रिजनेबल आहे आणि ते तुम्हाला सर्व्हिस पण चांगली देतात त्या मानाने. असं म्हणजे बऱ्याचशा कंपन्या आहेत, पण त्यातलं काही टाटाचं सगळं चांगलं आहे. टाटाचं बऱ्यापैकी आहे. तुम्हाला आणि हे कसं ही ग्रीन एनर्जी हो हो काय हां टेरेस वगैरे असेल तुम्ही का एक काम करा ना, MSEBची वेबसाईट आहे ना त्याच्यावरती सोलारचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं तर तुमची रिक्वेस्ट केली ना तो माणूस तुमच्या घरी येईल. वर्धन म्हणून सप्ताह साजरा केला जातो. हा दरवर्षी डिसेंबरमध्ये 14 ते 20 कालावधीमध्ये असतो आणि याच्यामध्ये ऊर्जेची बचत आणि ऊर्जेचं संवर्धन आणि ऊर्जेचा वापर योग्यरित्या कसा करायचा याचा आम्ही लोकांना जनजागृती करतो विद्युत विभागातर्फे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचा हा एक उपक्रम आहे 14 ते 20 ऊर्जा संवर्धन. धन्यवाद. मी प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता विद्युत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. दिनांक 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा देशभरामध्ये ऊर्जा संवर्धन सप्ताह आयोजित करण्यात येतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे यामध्ये कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध ठिकाणी शाळा, कॉलेजेस, नाट्यगृह या ठिकाणी ऊर्जा संवर्धनबाबत जनजागृती करण्यासाठी विद्युत विभागाने एक पाऊल उचललेले आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विद्युत विभागाचे प्रभागनिहाय टीम सर्व ठिकाणी जाऊन ऊर्जा संवर्धन करणं का गरजेचं आहे, ऊर्जा संवर्धन केल्यामुळे काय फायदे होणार आहेत याबाबत माहिती देत आहेत. तसंच जो सौर ऊर्जा हा एक उत्तम पर्याय आहे, तर सौर ऊर्जा बसवण्यासाठी आपल्या घरावर जर सौर ऊर्जा यंत्रणा बसवायची असेल तर त्याचं माहितीपत्रक तयार केलेलं आहे. त्यामध्ये संपर्क क्रमांक दिलेले आहेत, महावितरणचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. याद्वारे 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर या संपूर्ण सप्ताहात विद्युत विभागाच्या टीमकडून ऊर्जा संवर्धनबाबत जनजागृतीचे काम सुरू आहे.